रेल्वे बजेटकडून मराठवाड्याच्या काय अपेक्षा आहेत ते पाहूया। मराठवाड्याची राजधानी आणि राज्याची पर्यटन राजधानी असलेलं हे औरंगाबाद शहर आहे। पर्यटनाच्या दृष्टीने अनेक नव्या रेल्वे गाड्या जोडण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होते, मात्र प्रत्येक वेळेस मराठवाड्याला वाटाण्याच्या अक्षताच मिळतात। आता यावेळेस रेल्वे बजेट आलंय, आता तरी मराठवाड्याला नक्की काही मिळणार का याचीच उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। औरंगाबादहून केवळ जनशताब्दी ही एकमेव ट्रेन मुंबईला जाते। इतर 3 ट्रेन बाहेर गावाहून येतात, त्यामुळे या ट्रेनमध्ये औरंगाबादकरांना आरक्षण मिळण्याची बोंबच आहे। पुण्याला जायचं तर गाडीच नाही। मराठवाड्याची मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी सिंगल लाईन डबल लाईन मध्ये बदलावी, विद्युतीकरण करावं, अशा अनेक मागण्यांना दादच मिळत नाहीये। तर नांदेड डिव्हिजन दक्षिण मध्य रेल्वेपासून वेगळं करून मध्य रेल्वेत विलीन करण्याच्या मागणीलाही केराची टोपलीच मिळते। गेल्या 20 वर्षांपासून रोटेगाव पुणतांबा रेल्वे मार्ग, जालना खामगाव, मनमाड मालेगाव इंदूर, वर्धा यवतमाळ नांदेड, नांदेड बीदर, नगर बीड परळी, सोलापूर औरंगाबाद जळगाव हे रेल्वे मार्ग प्रलंबित आहेत। तर नांदेड बंगळुरू गाडीचा विस्तार औरंगाबादपर्यंत, नांदेड संत्रागच्छी हावडा गाडीचा विस्तार औरंगाबादपर्यंत, तर पूर्णा पाटा गाडीचा विस्तार औरंगाबादपर्यंत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते। त्याचबरोबर शिर्डी मनमाड औरंगाबाद नांदेड मार्गे हावडा, नांदेड मुंबई नवीन रेल्वे, औरंगाबाद गोवा गाडी मनमाड मार्गे, अमरनाथ आणि वैष्णोदेवीसाठी नवरात्र आणि श्रावणात विशेष रेल्वे गाडी, अकोला औरंगाबाद मुंबई, औरंगाबाद चेन्नई गाडी परभणी मार्गे, नांदेड चंदीगड गाडी औरंगाबाद मार्गे सुरू करण्याची मागणी होती आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून मागणी होती की जालना खामगाव रेल्वे मार्ग झाला पाहिजे। हा अजून त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही काम झालं होतं, परंतु त्यानंतर काही काम झालेलं नाही, तेव्हा अजूनपर्यंत हा मार्ग तसाच प्रलंबित आहे। सोलापूर जळगाव आणि जालना खामगाव हे 2 रेल्वे मार्ग व्हावेत अशी जालनाकरांची मागणी, पण गेल्या 40 वर्षांपासून रेल्वे बजेटमध्ये नेहमी निराशाच पदरी पडते। तर नांदेड वाराणसी जम्मू कटरा पंजाब बुद्धगया या तीर्थक्षेत्रांशी जोडण्यासाठी नव्या गाड्या सुरू कराव्यात अशी हिंगोलीकरांची मागणी आहे। नांदेड ते वाराणसी, नांदेड ते इलाहाबाद, तसंच नरसिंह नामदेव महाराज यांच्यासाठी शीख भक्तांसाठी नांदेड ते पंजाब आणि नांदेड ते पटना कलकत्ता आणि आमच्याकडे राहणारे लाखो जे दलित आणि बुद्ध धर्मी भाविक आहे त्यांच्यासाठी नांदेड बोधगया हे आमची प्रमुख मागणी आहे। याआधीच्या 2 रेल्वे बजेटमध्ये सोलापूर जळगाव मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आली, मात्र रेल्वे खात्याकडून पुढे पाऊलच गेलं नाही। सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद बीड जालना जळगाव असा हा मार्ग आहे। हा मार्ग झाला तर दिल्ली ते कन्याकुमारी असं अंतर खूपच कमी होणार आहे। यावेळी महाराष्ट्राचे सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री आहेत आणि त्यामुळेच बीडकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत। या रेल्वे अर्थसंकल्पात तरी या प्रकल्पावर अधिकचा निधी आणि भरीव तरतूद होणार का, याकडे बीड जिल्हावासियांचे लक्ष लागले। नगर बीड परळी हा 250 किलोमीटरचा मार्ग तर गेली अनेक वर्ष पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे। अमरावती पुणे, हैदराबाद पुणे, नांदेड पुणे आणि कोल्हापूर नागपूर या गाड्या दररोज सोडण्याची मागणी आहे। या सर्व मागण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल अशी लातूरकरांना अपेक्षा आहे। तर विलासराव असताना लातूर रेल्वे मीटर गेजवरून ब्रॉड गेजवर आलं, मात्र इथेही गाड्यांचा दुष्काळ कायम आहे। सरकारच्या उदासीन धोरणामुळे मराठवाड्याचं नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक देतात। कालपर्यंत आम्हाला हे नेहमी एकमेकाच्या नावावर ढकलत होते। आम्ही हैदराबादला जात होते, म्हणतात मुंबईवाले साथ देत नाही, ते म्हणतात हुबळीवाले साथ देत नाही। तेव्हा मी त्यांना काल सांगितलं की साहेब आम्ही वारंवार जातो, तुम्हाला एक वेगवेगळे कारण सांगून ते आम्हाला गोल घुमवत आहेत। आता तर आमचंच सरकार सत्तेवर असल्यामुळे मराठवाड्याच्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन खासदार खैरे देत आहेत। मराठवाड्याच्या मागण्या मान्य करून करायच्या। आपलं सरकार आहे ना, मग आपल्याला बोलता येईल। आपलं ह्या सरकारने काम नाही केलं तर मग तुम्हाला मार्ग मोकळा आहे, तुम्ही जरा का करत नाही म्हणून। शेवटी त्यांना पण काळजीच आहे या सरकारमधील लोकांना, आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न निश्चित होईल, काही ना काही मार्ग निघेल। निदान यंदा तरी मराठवाड्याची ही उपेक्षा किमान कमी व्हावी आणि नवीन काही ठोस रेल्वे प्रकल्प मार्ग पदरी पडावेत अशी मराठवाड्यातल्या जनतेची अपेक्षा आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।